नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आपण सर्व स्वामी भक्त आहोत. तर स्वामींची सेवा, नित्यसेवा आपल्या घरामध्ये तर रोज घडत असते. पण कधी-कधी असं होतं का, नित्यसेवेमध्ये खंड पडतो का? कधी-कधी तुमच्या हातून नित्यसेवा होत नाही किंवा एखाद्या वेळेस कंटाळा येतो, एखाद्या वेळेस काही कामानिमित्त सेवा राहून जाते किंवा कुठेतरी बाहेर जायचं असेल तर आपली सेवा राहून जाते. मग आपल्या नित्यसेवेमध्ये खंड पडतो. तर अशा पद्धतीने नित्यसेवेत जर खंड पडलं, तर स्वामी आपल्यावर कोपतात का? स्वामी आपल्यावर रागावतात का? मग आपल्या घरामध्ये भांडणं होणं, आपल्याला शारीरिक त्रास होणं किंवा काही ना काहीतरी अडचण येणं, संकट येणं, हे त्यामुळेच घडत असतं का आपल्या आयुष्यामध्ये? तर तुमच्या या सगळ्या मनातील प्रश्नांचे उत्तर आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज मिळणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला नित्यसेवेमध्ये जर खंड पडले तर काय होते हे तुम्हाला समजून जाईल. तर आपण सर्व स्वामींची नित्यसेवा करत असतो, तळमळीने स्वामींची सेवा करतो, स्वामींची भक्ती करतो, रोज उठतो, स्वामींची देवपूजा करतो, देवघर आवरतो आणि जे काही आपली रोजची नित्यसेवा आहे ती आपण नित्यसेवा स्वामींची करत असतो. पण कधी कधी काय होतं ना, चुकून कळत न कळतपणे कधी कधी काय होतं, आपल्याकडून एखाद्या वेळेस सेवा राहून जाते, एखाद्या वेळेस काही अडचण येते, एखाद्या वेळेस आपल्यावर सुतक येतो किंवा एखाद्या वेळेस काहीतरी पाळीची अडचण येते किंवा कधीतरी अचानक आपल्याला बाहेर जावं लागतं किंवा कधी कधी काय होतं ना, असंच आपल्याला कंटाळा येतो की बस बाबा, आजची नित्यसेवा राहू दे, उद्या करूया आपण नित्यसेवा. तर आपल्या नित्यसेवेमध्ये अशा पद्धतीने खंड पडतो. तर काय होतं नित्यसेवेमध्ये खंड पडल्याने? तर खरंच स्वामी आपल्यावर चिडतात का? आपल्यावर कोप करतात का? आपण जर नित्यसेवेमध्ये खंड पडला तर? आता कितीतरी स्वामी भक्त आहेत की आपल्याला ते म्हणतात की आम्ही स्वामींची नित्यसेवा केली आणि आमच्या घरात भांडणे दुपटीने वाढलीत. आम्ही स्वामींची नित्यसेवा केली आणि मला एवढा त्रास व्हायला लागला की मला परत माझ्याकडून काही ती सेवाच होत नाही. तर असे बरेच उदाहरण आपण बरेच स्वामी भक्ताकडून ऐकत असतो. तर हे ह्यामुळेच घडतं का की नित्यसेवेमध्ये खंड पडला म्हणून त्यांना हा त्रास व्हायला लागला, स्वामी त्यांना त्रास द्यायला लागले? तर तुमच्याही मनात हा संशय असेल, तुमच्याही मनात ही भीती असेल की नित्यसेवेमध्ये खंड पडला तर अशा प्रकारचे त्रास स्वामी देतात, तर हा मनातला जो तुमचा संशय आहे ना, ही जी भीती आहे ना, ती पूर्णपणे चुकीची आहे. तर अशा पद्धतीचा कोणताच त्रास स्वामी आपल्याला देत नाही. जर आपण नित्यसेवेमध्ये खंड पडला तर कोणत्याच प्रकारचा त्रास किंवा कोणत्याच प्रकारचा दोष किंवा चिडणे किंवा स्वामींचा कोप होणे, हा कोणताच प्रकार घडत नाही जर नित्यसेवेमध्ये खंड पडला तर. काहीच हरकत नाही ना. एखाद्या वेळेस माणूस अडचण असते किंवा एखाद्या वेळेस कंटाळतो सेवा करून किंवा एखाद्या वेळेस त्याला थकवा आलेला असतो किंवा एखाद्या वेळेस काही ना काहीतरी अडचण असते. त्यामुळे एखादा स्वामी भक्त जर एखाद्या वेळेस त्याला खंड पडला पण त्याचं नामस्मरण सुरूच आहे ना, त्याच्या मनामध्ये स्वामीबद्दल भाव आहेच ना, मग का स्वामी त्याच्यावर चिडतील, का रागवतील? ती आपली आई आहे, आपला बाप आहे. मग एखादा बाळ जर एखाद्या वेळी जर काही कारणाने त्यांच्याजवळ आला नाही, शरीराने आला नाही पण मन तर त्यांच्या आईवडिलाजवळच आहे ना त्याचं, मग का त्याचे आईवडील त्याच्यावर चिडतील? स्वामी आपले तसेच आहे, त्यांना फक्त मनातला भाव हवा असतो. आपण किती वाचतोय, किती माळा जपतोय, किती काय काय स्वामींना करतोय हे त्यांना नको असतं, फक्त मनातला शुद्ध भाव त्यांना हवा असतो. तुम्ही एखाद्या वेळेस स्वामींची नित्यसेवा करू नका, पण स्वामींनी मनापासून हाक मारून सांगा, स्वामी आज माझ्याकडून ही नित्यसेवा होणार नाही बरं का, आज तुम्ही फक्त मी तुमचं नामस्मरण करणार आहे स्वामी, तर मला माफ करा, पण उद्यापासून माझ्याकडून ही नित्यसेवा तुम्ही करून घ्या हां स्वामी. अशा पद्धतीने स्वामींना तुम्ही लढिवाळपणे स्वामींची समजूत काढा, स्वामींना तळमळीने सांगा. स्वामी नक्कीच तुमचं ऐकतील. स्वामी का ऐकणार नाही? एखाद दिवस खंड पडला तर स्वामी का आपल्यावर चिडतील? ते आपली आई आहे, आपले बाप आहेत. आपल्या 100 चुका ते आपल्या पदरात घेतात. मग का एखाद्या सेवेमध्ये एखाद्या वेळेस खंड पडला तर का स्वामी आपल्याला समजून घेणार नाही? तर मनामधली ही भीती तुम्ही काढून टाका की स्वामींची सेवा केली तर हा त्रास होईल, स्वामींची ही सेवा केली नाही, चुकवली तर घरामध्ये अशा प्रकारच्या तक्रारी होतील. तर हे पूर्णपणे जे काही तुमच्या मनामध्ये जे भरलेलं आहे ना, डोक्यामध्ये जे लोकांनी भरवलेलं आहे की स्वामींची अशा पद्धतीने सेवा केली नाही किंवा स्वामींची सेवा केली तर हा त्रास होतो, तो त्रास होतो. तर असं काहीच नसतं. तुम्ही एखादे दिवस 2 दिवस जर सेवेमध्ये खंड पडला ना, तर काहीच हरकत नाही. कोणताच दोष आपल्याला लागत नाही किंवा स्वामी आपल्यावर चिडत नाहीत. फक्त आपला मनातला भाव शुद्ध पाहिजे. आपण दुसऱ्यांना दाखवण्यासाठी का सेवा करायची? आपण स्वामींसाठी सेवा करतोय ना, आपण स्वामींना वेळ देतोय, मग दुसऱ्यांना का दाखवायचं?
तोच भाव स्वामींना हवा असतो. फक्त स्वामींना तुम्ही 10 मिनटं द्या, स्वामींना तुम्ही 10 मिनटं वेळ द्या, तुमचं नशीब पालटायला वेळ लागणार नाही. एवढे स्वामी आपले कृपाळू आहेत, एवढी दया करतात ते भक्तांवरती. फक्त त्यांना दिखाऊपणाची भक्ती नको असते. तुम्ही जे दुसऱ्यांचं ऐकता ना, की सेवा केली तर हे असं होतं, सेवेमध्ये खंड पडला तर हे होतं, काहीच होत नाही. एखाद्या वेळेस अडचण असेल तर स्वामी आपल्याला समजून घेतात. आपण त्यांची लेकरं आहोत, ते आपल्याला समजून घेणारच. फक्त तुम्ही मनाने, तळमळीने आपल्या झालेल्या चुकीची क्षमा त्यांच्याकडे मागा आणि परत दुसऱ्या दिवसापासून तुम्ही सेवेला बसू शकता. त्यासाठी स्वामींची सेवा सोडणे हा काही योग्य मार्ग नाही. त्यामुळे 1-2 दिवस जर सेवेमध्ये अडचण आली, काही कारणामुळे खंड पडला, तर तुम्ही घाबरू नका. स्वामींची नित्यसेवा करा. नित्यसेवा म्हणजे स्वामींची रोज 11 माळी जप आणि रोज 3 अध्याय. आणि स्वामींची घरामध्ये आरती करा. जो काही तुम्ही घरामध्ये स्वयंपाक बनवताय त्याचा नैवेद्य स्वामींना अर्पण करा. बास झालं एवढीच सेवा स्वामींची. आणि दिवसभर स्वामींचं नामस्मरण करा. नामस्मरण कसंही आपण करू शकतो. बसता, उठता, काम करता, कुठेही बाहेर जाता, कधीही नामस्मरण आपण करू शकतो. तर अशा पद्धतीने स्वामींची नित्यसेवा करा. एखादा दिवस काही कारणामुळे जर नित्यसेवेमध्ये खंड पडला तर काहीच हरकत नाही. स्वामींची सेवा करत राहा. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत. श्री स्वामी समर्थ.